नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये आज आपण 28 ऑगस्ट रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. तुम्हाला हे लेक्चर जर आवडत असतील तर लेक्चर लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा मित्रांनो, जन्माष्टमी स्पेशल अभ्यास मित्राचे जे काही कोर्सेस आहे त्यावर सध्या डिस्काउंट सुरू आहे. ठीक आहे, बॅक टू बॅक डिस्काउंट तुम्हाला मिळत आहे, तर त्याचा फायदा घ्या. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपण कंबाईन परीक्षेसाठी जी काही कंबाईन प्री मेन्ससाठी आपण एक बॅच सुरू करतोय. ही जी बॅच असणार आहे ही 2024 ची जी एक्झाम आहे तर तिच्यासाठी सुद्धा असेल आणि 2025 ची जी एक्झाम आहे तिच्यासाठी सुद्धा असेल. तर बघा मित्रांनो, अशी वेळ आलेली आहे की 2024 ची एक्झाम आणि 2025 च्या एक्झाम मध्ये जास्त गॅप जो आहे तो आपल्याला बघायला नाही मिळणार. ठीक आहे, तर ह्या वर्षीची एक्झाम लेट होणार आहे, पण पुढच्या वर्षीची एक्झाम जी आहे तर ती एक एप्रिल मे जून या दरम्यानच होईल. तर अशा प्रकारे ही जी बॅच आहे ती तुम्हाला दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे. ही प्री मेन्सची बॅच मित्रांनो, कंबाईन फाउंडेशन बॅच बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. या बॅच मध्ये सर्व प्री मेन्सच्या सिलेबस व्यतिरिक्त काय असणार आहे तर ते म्हणजे बेसिक पहिला महिना सप्टेंबर मध्ये याचे लेक्चर सुरू होईल, स्टेट बोर्डचे लेक्चर असेल. नंतर एक्झामच्या शेवटी टेस्ट सिरीज होईल. मग आता सर काही मुलं म्हणतील की सर आम्ही 2023-24च्या बॅचला होतो, मग त्याच्या आम्हाला टेस्ट सिरीज नाही मिळाली, एक्झाम नाही आली म्हणून आपण टेस्ट सिरीज नाही घेतली. ज्यावेळी एक्झाम येईल त्यावेळी आपण टेस्ट सिरीज घेऊ आणि सर्व टेस्ट पेपर वगैरे सर्व व्हिडिओज तुम्हाला अवेलेबल करून देऊ. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आपण जर पहिलेच टेस्ट सिरीज घेतली असती तर तुम्हाला एक्झामच्या वेळी फायदा झाला नसता. सेम आता बघा, डिजिटल नोट्स आपण या बॅचमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. या बॅचची फी 8,000 रुपये असणार आहे, पण पहिले 100 विद्यार्थ्यांना 5,000 रुपयामध्ये ही बॅच मिळणार आहे आणि या 5,000वरही इन्स्टॉलमेंट आम्ही अवेलेबल करून दिलेली आहे. बघा, या बॅचमध्ये ॲडमिशन सुरू झालेली आहे. पहिले 100 विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्याचप्रमाणे बघा, आपण महाराष्ट्राच्या इतिहासाचे क्लास नोट्स जे आहे तर ते अवेलेबल करून दिलेले आहे, त्या सुद्धा तुम्ही परचेस करू शकता. या वेगवेगळ्या क्लास नोट्स आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर आपला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता टेलिग्राम चॅनल बंद होणार आहे असं काहीतरी न्यूज आहे, त्यामुळे आपण व्हॉट्सअप चॅनलची लिंक जी आहे ती टेलिग्राम चॅनलमध्ये उपलब्ध करून दिली, तर तुम्ही तिथं जाऊन फॉलो करू शकता. ठीक आहे, सुरुवात करूया 28 ऑगस्टचं जे काही करंट अफेअर्स आहे त्याला. पहिला क्वेश्चन आहे, ऑगस्ट 2024 मध्ये गृह मंत्रालयाने लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर बघा मित्रांनो, लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश जो आहे तो आता अलीकडे निर्माण करण्यात आलेला आहे. जम्मू काश्मीरला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं होतं. आता लडाख जो आहे तर त्यामध्ये आपल्याला 2 जिल्हे बघायला मिळतात. एक म्हणजे लेह आणि दुसरा म्हणजे कारगिल. आता सरकारनं असं ठरवलं की या 2 जिल्ह्या व्यतिरिक्त लडाखमध्ये अजून 5 जिल्हे बनवायचे, म्हणजे लडाखचे जिल्ह्यांची संख्या टोटल होऊन जाणार आहे 7. मग हे नवीन 5 जिल्हे कोणते बनवायचे? तर बघा मित्रांनो, जास्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग असे नवीन 5 जिल्हे जे आहे ते बनवले जाणार आहे आणि मग लडाखमधील जिल्ह्याची संख्या 7 होऊन जाईल. तर गृह मंत्रालयाने अलीकडे हे 5 नवीन जिल्हे बनवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, लडाखमध्ये सध्या 2च जिल्हे आहे, लेह आणि कारगिल. त्याचबरोबर लडाखची स्थापना जी आहे ती 31 ऑक्टोबर 2019 रोजी करण्यात आली होती. या दिवशी जम्मू काश्मीरचा राज्याचा दर्जा नष्ट करण्यात आला. जम्मू काश्मीरमधून लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं, तसेच जम्मू काश्मीरला सुद्धा केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं होतं. लडाखची राजधानी आहे लेह आणि गव्हर्नर आहे BD मिश्रा. यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2024 मध्ये युक्रेनला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट 2024 मध्ये युक्रेनला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. क्वेश्चन मध्येच आपल्याला एक समजून घ्या की एक क्वेश्चन मध्येच आपल्याला एक महत्त्वाचं उत्तर लपलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, आपल्याला असा एक क्वेश्चन येऊ शकतो की युक्रेनला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर त्यांचं उत्तर असणार आहे नरेंद्र मोदी. कारण युक्रेनची निर्मिती जी आहे ती 1992 मध्ये झाली होती आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे त्याला भेट देणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले. मग आता पोलंडच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. मग पोलंडचा दौरा संपल्यानंतर ते कोणत्या विशेष ट्रेनने युक्रेनला पोहोचले आहे असा आपल्याला पूर्ण प्रश्न विचारलेला आहे. मग प्रश्न व्यवस्थित समजून घेऊया मित्रांनो. नरेंद्र मोदी हे पोलंडच्या दौऱ्यावर गेले होते, मग तिथून ते युक्रेनला गेले. युक्रेनला जाणारे ते पहिले पंतप्रधान बनले भारताचे. आता बघा ते कोणत्या ट्रेननी गेले? तर बघा, रेल फोर्स 1 नावाच्या ट्रेननी ते गेले. कोणती ट्रेन? रेल फोर्स 1. मग सर आधी असंही विचारलं जातं का
आणि हे काय इतकं महत्वाचं आहे, तुम्ही काय यावर क्वेश्चन फ्रेम केला? तर बघा मित्रांनो, इथं क्वेश्चन फ्रेम करण्याचं कारण हे आहे की आता युक्रेन आणि रशियाचं काय चालू आहे? युद्ध चालू आहे. युक्रेन आणि रशियाचं काय चालू आहे मित्रांनो? युद्ध चालू आहे. त्यामुळे युक्रेनचा जो एअर स्पेस आहे तो ब्लॉक करण्यात आलेला आहे. म्हणजे ती नागरी वाहनं जी आहे ती जात नाही, ठीक आहे, प्रवाशांना घेऊन जात नाही किंवा महत्वाच्या व्यक्तींना घेऊन तिथून विमानं जी आहे ती उडत नाही. कारण आलं रशियाचं मिसाईल लागलं त्याला, आलं युक्रेनचं मिसाईल लागलं त्याला, मग त्यामुळं तिथून विमानं उडत नाही. मग आता तिथून समजून घ्या युक्रेनमध्ये जर महत्वाच्या व्यक्तींना जायचं असेल तर मग काय? तर मग त्यासाठी एक विशिष्ट ट्रेनचा वापर केला जातो, रेल फोर्स 1. आता या ट्रेन विषयी पण सांगतो. ही जी ट्रेन आहे युक्रेनचा एक पार्ट होता क्रिमिया नावाचा, ठीक आहे, क्रिमिया नावाचा. तर या क्रिमिया पर्यंत युक्रेनमधून, युक्रेनची राजधानी होती क्यू, तर क्यू पासून क्रिमिया पर्यंत ही ट्रेन जायची, रेल फोर्स 1, ठीक आहे. तर आता क्रिमियाला रशियाने काय केलं? 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा केला, ठीक आहे. मग आता ही ट्रेन तशीच बंद राहिली. पण आता युक्रेन रशियाचं युद्ध सुरू झाल्यानंतर या ट्रेनचा वापर जो आहे तो महत्वाच्या व्यक्तींना देशामध्ये आणण्यासाठी आणि त्यांना देशाच्या बाहेर नेण्यासाठी होऊ लागला. मग हिला रेल फोर्स 1 असं नाव कधी देण्यात आलं? तर जेव्हा जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पहिल्यांदा या ट्रेनने प्रवास केला तेव्हा हिचं नाव पडलं रेल फोर्स 1 असं, ठीक आहे. यापूर्वी ही फक्त एक रेल्वे होती, नंतर तिला नाव देण्यात आलं रेल फोर्स 1, ठीक आहे. तर मी तुम्हाला पूर्ण स्टोरी समजून सांगितली. आता तुम्हाला कसाही प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर येऊ शकतं. बघा, युक्रेन जो आहे तर युक्रेन युरोपमध्ये आहे, युक्रेनची राजधानी क्यू आहे आणि युक्रेनी रिक्मिया हे युक्रेनचं चलन आहे, ठीक आहे. आपण जर बघितलं तर प्रधानमंत्री डेनिस शेमहल हे प्रधानमंत्री आहे. मग तुम्हाला युक्रेनचे कॉमेडियन असलेले राष्ट्राध्यक्ष कोण आहे त्यांचं नाव तुम्हाला सांगायचंय, जे मागे खूप चर्चेमध्ये आहे. त्यांना टाइम पर्सन ऑफ द इयर या पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेले. तर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचं नाव काय हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. यानंतर तिसरा क्वेश्चन, ऑगस्ट 2024 मध्ये पुढील 5 वर्षासाठी लोक जनशक्ती पार्टी रामविलास, यालाच आरके म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ठीक आहे. तर या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? तर बघा, लोक जनशक्ती पार्टी जी रामविलास पासवान यांनी स्थापन केली होती तिचे अध्यक्ष जे त्यांचे सुपुत्र चिराग पासवान हे बनले आहे. रामविलास पासवान यांचा मृत्यू झालेला आहे. चिराग पासवान जे आहे ते भारताचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री आहेत. यानंतर पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका आयोजित कार्यक्रमामध्ये 11 लाख नवीन लखपती दीदींना प्रमाणपत्राचं वितरण केलं. बघा मित्रांनो, 11 लाख नवीन लखपती दीदींना या प्रमाणपत्राचं वितरण जे आहे ते कुठं करण्यात आलं असा आपला मेन प्रश्न आहे. तर हे जे वितरण आहे ते महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी करण्यात आलं. बघा, हा मुद्दा लक्षात ठेवा. लखपती दीदी योजना काय? तर सिंपल, आपल्याकडे जे काही बचत गट आहे, आपल्याकडे काय बचत गट आहे, तर या बचत गटांना काय केलं जाणार आहे? तर ड्रोन दिले जाणार आहे. लखपती दीदी योजनेअंतर्गत ड्रोन दिले जाणार आहे, वेगवेगळ्या गोष्टी दिले जाणार आहे. आणि या योजनेअंतर्गत काय करायचं आहे? तर त्या ड्रोनचा वापर करून शेती करायची, जे सरकार वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला देईल तर त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचे? पैसे कमवायचे. आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला लखपती दीदीचं एक प्रमाणपत्र दिले जातं. अलीकडे 11 लाख लखपती दीदी प्रमाणपत्र जे आहे ते वाटण्यात आलेले आहे. या ड्रोनचा वापर करूनच महिला लखपती होणार आहे असा सरकारचा त्या पाठीमागील उद्देश होता, की या ड्रोनचा वापर केल्याने बचत गटातील महिला लखपती होईल, म्हणून या योजनेलाच नाव जे आहे ते लखपती दीदी असं देण्यात आलेलं आहे. तर अलीकडे 11 लाख लखपती दीदी प्रमाणपत्र जळगावमध्ये वाटण्यात आलेली आहे. यासाठी पंतप्रधानांनी 250 कोटी रुपयाचा जो काही निधी आहे तर तो निर्माण केलेला आहे आणि प्लस 5,000 रुपये कोटीचे कर्ज देण्याची जी तयारी आहे बचत गटांना ती केलेली आहे. या आपण जर बघितलं तर जवळपास 4.3 म्हणजे 4,30,000 बचत गटांना या पैशांचा फायदा होणार आहे. हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा, 5वा क्वेश्चन, ब्लॅक होल फाइंडर ॲप कोणी सुरू केलं? तर बघा, ब्लॅक होल फाइंडर ॲप जे आहे ते नेदरलँडने सुरू केलं. आता सर, ब्लॅक होल फाइंडर ॲप नेदरलँडने सुरू केलं, पण आपण कसं काय ब्लॅक होलचा शोध लावू शकतो? तर बघा मित्रांनो, ब्लॅक होल फाइंडर ॲप काय आहे? तर आपल्याकडे वेगवेगळे टेलिस्कोप आहे, जेम्स वेब टेलिस्कोप किंवा वेगवेगळे टेलिस्कोप आपण अवकाशामध्ये पाठवलेले. मग त्यांनी वेगवेगळे इमेज काढून आपल्याला पाठवलेले आहे. मग त्या इमेज या ॲपमध्ये टाकण्यात आलेले आहे, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलेलं आहे की एखादं ब्लॅक होल दिसतं तर त्याची इमेज कशी असते, मग चुकीची इमेज कशी, बरोबर इमेज कशी. मी ॲप डाउनलोड करून पण बघितलं, ठीक आहे. हा क्वेश्चन
घेण्यासाठी, कारण माझ्या मनात पण हाच क्वेश्चन आला होता की ब्लॅक होल कसं आपण फाइंड करू शकतो. तर त्यांनी आकाशगंगेच्या वेगवेगळ्या इमेज टाकल्या. मग ब्लॅक होल ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणची इमेज म्हणजे कशी करेक्ट इमेज आहे किंवा एखादी इमेज कशी चुकीची असू शकते, तिथं फक्त समजून घ्या की दुसरं काहीतरी असेल ब्लॅक होलच्या जागी. तर अशा प्रकारच्या वेगवेगळे इमेज टाकलेले आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं की ब्लॅक होल जर फाइंड करायचं असेल तर अशा प्रकारची इमेज असेल, अशा गोष्टी असतील. मग आपण त्या इमेजेसचा वापर करून त्यामध्ये ब्लॅक होल जो आहे तो आयडेंटिफाय करू शकतो आणि त्याची ॲपवर असं सांगू शकतो की या ठिकाणी ब्लॅक होल असू शकतो या चित्रामध्ये. मग ते चित्र वगैरे बघून मग ते ठिकाण जे आहे ते शास्त्रज्ञ त्याचा शोध लावतील. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे ॲप आहे, हे नेदरलँडने सुरू केलेले 8 भाषांमध्ये हे ॲप जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. प्ले स्टोअरला, ॲप स्टोअरला हे ॲप जे आहे ते उपलब्ध आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. नेदरलँडची राजधानी आहे ॲम्स्टरडॅम. युरोपमध्ये आहे नेदरलँड, चलन आहे युरो. त्यानंतर डक शुभ पंतप्रधान आहे नेदरलँडचे. त्यानंतर टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी उठवण्याची घोषणा कोणत्या देशाने केली? तर टिकटॉकवर बंदी घातली होती, भारताने घातलेली आहे. भारतासोबत नेपाळने सुद्धा बंदी घातली होती, पण नेपाळने टिकटॉकवरची बंदी जी आहे ती उठवलेली आहे. नेपाळने मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये बंदी घातली होती, पण आता नेपाळने ही बंदी जी आहे ती उठवलेली आहे. तर एवढंच आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की आपल्या शेजारचा जो देश होता त्याने 12 नोव्हेंबरला टिकटॉकवर बंदी घातली होती, पण त्याने आता ती बंदी जी आहे ती उठवलेली. ती का उठवली? तर त्याने पर्यटनाला चालना देण्यासाठी. त्यानंतर आपण जर बघितलं तर देशामध्ये जे काही डिजिटल आपण म्हणूया की गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी ही बंदी जी आहे ती उठवण्यात आलेली. बघा मित्रांनो, नेपाळ कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नेपाळमध्ये एक पर्वत आहे. नेपाळमध्ये जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. काय आहे? माउंट एव्हरेस्ट. तर माउंट एव्हरेस्ट कुठं आहे? नेपाळमध्ये. मग आता नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टचं नाव काय हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. नाव काय? नेपाळमध्ये माउंट एव्हरेस्टला माउंट एव्हरेस्ट नाही म्हटलं जात, त्याला एक विशिष्ट नाव आहे तिथं. मग त्याचं नाव काय आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. बघा, नेपाळची राजधानी काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया, पंतप्रधान आहे के.पी. शर्मा ओली आणि तिथले राष्ट्रपती आहे रामचंद्र पौडेल. त्यानंतर मदर तेरेसा यांची 114वी जयंती 2024 मध्ये कधी साजरी केली गेली असं आपण म्हणू शकतो, कारण ती 26 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. तर मदर तेरेसा यांची 114वी जयंती अलीकडे 26 ऑगस्टला सेलिब्रेट करण्यात आली. मदर तेरेसा जर आपण बघितलं तर यांच्याविषयी थोडी इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. अल्बानिया या देशामध्ये त्यांचा 1910 मध्ये जन्म झाला होता. त्यानंतर 1950 मध्ये ते कोलकात्यामध्ये ॲज अ मिशनरी म्हणून आल्या होत्या. तिथे त्यांनी काही संस्थांची स्थापना केली, ज्याचा उद्देश होता गरिबातील गरीब लोकांची मदत करणे. त्याचबरोबर त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहे, जसं की 1979 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार, त्यानंतर 1980 मध्ये भारतरत्न पुरस्कार, त्यानंतर 1985 मध्ये प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम, 1996 मध्ये मानद यूएसए नागरिकत्व त्यांना मिळालं होतं. आणि त्यानंतर जर बघितलं तर 1997 मध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झालं कधी? 5 सप्टेंबर या दिवशी. तर 5 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. यानंतर 8वा क्वेश्चन, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत एकात्मिक विज्ञानधारा योजनेसाठी मंत्रिमंडळाने किती बजेट मंजूर केलं? तर बघा, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या योजनांना एकत्रित करून एक योजना निर्माण करण्यात आलेली विज्ञानधारा. त्यासाठी सरकारने 10,579 कोटीचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. आता या योजनेअंतर्गत विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे काही संशोधन करायला, इनोव्हेशन करायला या योजनेच्या माध्यमातून मदत होणार आहे, विज्ञानधारा योजनेच्या माध्यमातून. यानंतर राजस्थान हायकोर्ट म्युझियमचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर बघा, राजस्थानच्या हायकोर्टचं एक म्युझियम बनवण्यात आलेलं आहे. हायकोर्टचं स्वतःचं त्यांचे काही निर्णय वगैरे असतील किंवा त्यांच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी असतील, तर त्याचं उद्घाटन जे आहे अलीकडे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर अलीकडे आपण न्यायालयाशी संबंधित डिजिटलायझेशन करत आहोत. तर ते कुठपर्यंत आलेले आहेत? आतापर्यंत आपण 18,000हून अधिक न्यायालय जे आहे तर त्यांना संगणकीकृत केलेलं आहे. त्याचबरोबर 26 कोटीवरून जे काही न्यायालयीन निर्णय आहे ते ऑनलाईन टाकलेले वेबसाईटवर. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर 3,000हून न्यायालयामध्ये कॅमेरा बसवलेले आहे आणि त्याचबरोबर 12,000हून अधिक तुरुंगामध्ये आपण कॅमेरे जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा केलेली आहे. म्हणजे समजून घ्या की न्यायालयामधून पण एखादा व्यक्ती आपली साक्ष वगैरे देऊ शकतो. यानंतर पुढे जाऊया. बघा, राजस्थान विषयी जाणून घेऊया. 30 मार्च 1949 ला स्थापना, राजधानी जयपूर, भजनलाल शर्मा मुख्यमंत्री, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. यानंतर पुढे जाऊया. सपनों की उडान
या ई मासिकाचं उद्घाटन आवृत्ती कोणी प्रकाशित केली, म्हणजे पहिलीच आवृत्ती, उद्घाटन आवृत्ती म्हणजे पहिलीच आवृत्ती. तर सपनों की उडान हे एक ई मासिक आहे. हे मासिक जे आहे ते NCERTच्या वेबसाईटवर जे आहे ते प्रकाशित करण्यात आलेले आहे. बघा मित्रांनो, याचं जे उद्घाटन आहे या पहिल्या आवृत्तीचं ते धर्मेंद्र प्रधान यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर सपनों की उडान हे काय आहे, तर भारताची जी काही इस्रो आणि जे काही चंद्रयान-3 मोहीम राबवली त्याविषयीच्या स्टोरी म्हणा, त्याविषयीचे गाणे म्हणा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सपनों की उडान या मासिकमध्ये देण्यात आलेले आहे. तुम्हाला जर वेळ मिळाला तर NCERTच्या वेबसाईटवरून हे मासिक डाउनलोड करा आणि तुम्ही हे मासिक वाचू देखील शकता. ठीक आहे. तर या मासिकाचं जे काही लॉन्चिंग आहे ते 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिनी जे आहे ते करण्यात आले. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा 11वा क्वेश्चन बघूया. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पोस्ट विभागाने देशातील विद्यार्थ्यांमध्ये स्टॅम्प मधील संशोधन आणि शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, जे काही स्टॅम्प वगैरे असतात जे पोस्टाचे, तर त्याशी रिलेटेड समजा नवीन नवीन स्टॅम्प वगैरे तयार करण्यासाठी लहान लहान शाळेतील मुलांसाठी एक योजना जी आहे ती पोस्ट ऑफिस विभागाने सुरू केलेली आहे. मग ती योजनेचं नाव काय, तर दीनदयाळ स्पर्श योजना. तर दीनदयाळ स्पर्श योजनेअंतर्गत जे काही मुलं 6वी ते 7वी ते 8वी ते 9वी ते, तर यांना वेगवेगळे स्टॅम्प तयार करण्यामध्ये त्यांना असं सांगितलं जाईल की तुम्ही स्टॅम्प तयार करा, सरकारमार्फत तुम्हाला काही पैसे सुद्धा दिले जाईल. त्यासंबंधी योजना कोणती आहे, दीनदयाळ स्पर्श योजना. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पोस्ट विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाअंतर्गत. यानंतर 12वा क्वेश्चन तुमच्या समोर आहे. ऑगस्ट 2024 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये 9 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी बैठक कुठे झाली? तर बघा, राज्य कोणते, 5 राज्य आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र. या राज्यामधील 9 प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे RRB, रिजनल रुरल बँक्स, ठीक आहे, या 9 बँकांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक अलीकडे घेण्यात आली. ती उदयपूर या ठिकाणी घेण्यात आली. बघा मित्रांनो, रिजनल रुरल बँक काय करत असतात, तर ग्रामीण भागातील कारागीर म्हणा, ग्रामीण भागातील कुशल अकुशल व्यक्तींना ते पैशाचा पुरवठा करत असतात. त्यांच्याकडे जर 100 रुपये जमा होत असेल तर आपल्याकडे आलेले 75% पैसे जे आहे ते ग्रामीण भागात वितरित करण्याचं काम करत असतात. ठीक आहे. बाकी बँका जर आपण बघितलं तर 100 रुपये जर त्यांच्याकडे जमा झाले तर त्यांना फक्त 40 रुपये द्यावे लागतात, म्हणजे 40% पैसे ग्रामीण भागासाठी खर्च करावा लागतो. पण RRB ला 75% पैसे जे आहे ते ग्रामीण भागामध्ये ॲज अ कर्ज स्वरूप द्यावेच लागतात. ठीक आहे. तर RRB रिजनल रुरल बँकेची स्थापना जी आहे ती कधी करण्यात आली होती मित्रांनो? याविषयी जी बैठक आहे ती उदयपूरमध्ये करण्यात आली. हे आपण बघितलं. RRB ची स्थापना 1975 मध्ये करण्यात आली होती. M नरसिंहन या समितीच्या शिफारशीनुसार ही बँक स्थापन करण्यात आली होती. मग सुरुवातीला 5 RRB जे आहे ते स्थापन करण्यात आले होते. त्यांची नावं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी जर सांगितलं लेक्चर खूप मोठं होईल, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की RRB जर स्थापन करायची असेल तर कोण करतं? समजून घ्या, केंद्र सरकार जे आहे, राज्य सरकार जे आहे आणि एक स्पॉन्सरिंग बँक, हे 3 जण मिळून करतं. फॉर एक्झाम्पल केंद्र सरकार 50% अमाऊंट देतं, राज्य सरकार 15% अमाऊंट देतं आणि समजून घ्या की SBI ला वाटलं किंवा HDFC बँकेला वाटलं किंवा ॲक्सिस बँकेला वाटलं किंवा कोटक बँकेला वाटलं तर या बँका काय करू शकतात, RRBच्या स्थापनेमध्ये सहभाग घेऊ शकतात आणि त्यांना 35% अमाऊंट द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल HDFC बँकेने सहभाग घेतला तर त्यांना 35% अमाऊंट द्यावी लागेल. HDFC बँक मग पूर्ण ती जी RRB रिजनल रुरल बँक असेल तिला मार्गदर्शन करण्याचं काम करेल. ठीक आहे. तर एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. यानंतर आपण पुढे जाऊया. राजस्थान विषयी माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे. यानंतर 13वा क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्याने महिला पोलिसांना 1 वर्षाची प्रसूती रजा देण्याची घोषणा केली? तर राज्य आहे तमिळनाडू. ठीक आहे. तर तमिळनाडूने काय केलेलं आहे, महिलांना जी काही प्रसूती रजा आहे ती 1 वर्षाची दिली आहे तब्बल. तर आपण जर बघितलं तमिळनाडूची स्थापना जी ती 1 नोव्हेंबर 1856 साली करण्यात आली होती. तेव्हा त्याचं नाव जे आहे ते ॲज अ मद्रास होतं. राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन, राज्यपाल आहे R.N. रवी. यानंतर 14वा क्वेश्चन बघा. कोणत्या भारतीय खेळाडूने अंडर-15 ज्युनियर चॅम्पियनशिप 2024 महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं? तर बघा मित्रांनो, ही जी आहे ही कशाची स्पर्धा आहे, तर ही बॅडमिंटनची स्पर्धा आहे. ठीक आहे. तर चीनमध्ये एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. फक्त मला एकदा बॅडमिंटनची. तर बघा, चीनमध्ये अंडर-15 आणि अंडर-17 या ग्रुपच्या मुलांची एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये अंडर-15चा जो काही बॅडमिंटन ग्रुप होता त्यामध्ये महिलांची जी काही स्पर्धा होती तिच्या एकेरीचे विजेतेपद जे आहे ती तन्वी पत्री या आपल्या खेळाडूने जिंकलेलं आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. तन्वी पत्रीनं
अंडर 15 महिला कॅटेगरीमधून हे विजेतेपद जिंकलेले आहे। ही स्पर्धा कुठे झाली होती? चीनमधील चेंगडू या ठिकाणी झाली होती। यानंतर 15वा क्वेश्चन आहे, भारत आणि सिंगापूर यांच्यामध्ये मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेची दुसरी फेरी कोठे होणार आहे? तर बघा, मंत्रिस्तरीय म्हणजे यामध्ये वेगवेगळे मंत्री भारताचे भाग घेतील, सिंगापूरचे भाग घेतील आणि यांची जी बैठक आहे मित्रांनो ती कुठे होणार आहे असं आपल्याला विचारलं, तर ही बैठक सिंगापूरमध्ये होणार आहे। ठीक आहे, पहिली जी फेरी होती ती 2022 मध्ये झाली होती, आता दुसरी फेरी 2024 मध्ये होणार आहे। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, तुम्हाला एक टेस्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्याने महिला पोलिसांना 1 वर्षाची प्रसूती रजा देण्याची घोषणा केली? हा तुमचा टेस्ट क्वेश्चन आहे, आताच आपण उत्तर बघितलं सुद्धा आहे, तर तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये। त्यानंतर बघा, जे काही कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ऑफर आहे त्याचा तुम्ही फायदा घ्यायचा आहे, 50% पर्यंत डिस्काउंट आहे। त्यानंतर जर बघा मित्रांनो, आपली कंबाईन फाउंडेशन बॅच आपण सुरू करत आहोत, दोन्ही वर्षाला फायदा होईल तुम्हाला, 2024-2025 साठी फायदा होईल। आम्ही मंथली आता टाइम टेबल देणार आहे, त्यानुसार तुमचा जे काही सिलेबस आहे तो कव्हर करून घेणार आहे या बॅचेसमध्ये। बघा, त्याचबरोबर आपल्या नोट्स सुद्धा आहे, महाराष्ट्राचा इतिहास झालं, राज्यघटना झालं, अर्थशास्त्र झालं, त्याचबरोबर चालू घडामोडी झालं, त्या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता। हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाचं पेज सुद्धा आहे, याला फॉलो करायला तुम्ही विसरू नका। आणि आता व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याची लिंक टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे। थांबूया मित्रांनो इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये। लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक ठोका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र।